बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण विशेष मकोका कोर्टात आज सुनावणी होणार आहे। आरोप निश्चिती होण्याची शक्यता आहे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहण्याचा अंदाज आहे। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। आमिर, काय अधिक अपडेट आहे या सुनावणी संदर्भात? नक्कीच परिणिता, आजची जी तारीख आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची हे महत्त्वाची राहणार आहे। विशेष म्हणजे गेल्या 19 तारीखला जी तारीख झाली होती त्याच दिवशी याचा चार्ज फ्रेम होण्याची दाट शक्यता होती, पण आरोपीच्या वकिलांनी त्यांना डिजिटल एव्हिडन्सचं काय कॉपी भेटली नाही अशी न्यायालयाकडे मागणी केली होती। त्यानंतर त्यांना ते डिजिटल एव्हिडन्स जे होता, जे पेनड्राईव्ह होता, ते देण्यात आला होता। प्रणिता, नक्कीच आज आहे तर या तारीखला विशेष म्हणजे सरकारी वकील जे उज्ज्वल निकम आहेत ते सुद्धा हजर राहणार आहेत। विशेष म्हणजे आज कोर्टात आहे तर चार्ज फ्रेम होण्याची दाट शक्यता आहे। अगदी आमिर, जर आपण पाहिलं तर याआधी या प्रकरणाशी कराडचा संबंध नाही असा युक्तिवाद कराडच्या वकिलांकडून करण्यात आला होता। त्यामुळे तशीही काही युक्तिवाद आणि कराडला वाचवण्याची आजही शक्यता आहे। नक्कीच जर आपण बघितलं तर कराड सोबत जे सात आरोपी आहे, या आरोपींनी तर औरंगाबाद न्यायालयात सुद्धा अर्ज केला होता। तिथं त्यांचा अर्ज तर रिजेक्ट झालेला आहे। त्यानंतर बीडमध्ये तर पुन्हा तर त्यांच्या काही मान्य करण्यात आलं होतं, प्रस्ताव ठेवण्यात आला होता। विशेष म्हणजे जेव्हा पीसी द्वारा त्यांना जेलमधून हजर करण्यात येतो त्यावेळेस आता 2 तारीखपासून 2 जण आहेत तर चक्कर येऊन पडण्याचं प्रकरण सुद्धा समोर आलेलं आहे। विशेष म्हणजे तारीखच्या दिवशी ज्या दिवशी त्यांना व्हीसी द्वारा हजर करतात त्या दिवशीच त्यांना चक्कर कशी येते हे सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे। म्हणजे तब्येत खराब होणं किंवा काहीतरी तारीखमध्ये अडचण आणणं किंवा तारीख पुढे नेणं, म्हणजे आरोपी वकीलकडून तारीखचं काम जे चालू होतं आज ते चार्ज फ्रेम होण्याची दाट शक्यता आहे। अगदी आमिर, त्यामुळे आता या प्रकरणाचा खुलासा नेमका कधी होईल? आरोपपत्र तर दाखल आहे, मात्र आरोप निश्चिती ही आज होणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती संदर्भात। तर महत्त्वाची ही सुनावणी, ज्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता ते सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, त्या संदर्भात आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी होणार आहे। वाल्मिक कराड, त्याचे साथी, या गुन्ह्यात सहभाग असलेला प्रत्येक जण या सध्या अटकेत आहे आणि आता न्यायालयात काय निकाल होतो ते पाहणं महत्त्वाचं आहे। कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे, त्यामुळे त्या संदर्भातही विचारणा न्यायालयाकडून होऊ शकते। मात्र आता सध्याची महत्त्वाची बाब आहे ज्याकडे लक्ष लागलेलं ती आहे आरोप निश्चिती संदर्भातली। तर वाल्मिक कराडचा यामध्ये काही संबंध नाही असा युक्तिवाद त्याच्या वकिलाकडून वारंवार करण्यात येतोय, तेही पाहणं महत्त्वाचं आहे।